दिवसांपासून आपण जर बघितलं तर एक काळ असा होता की मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता, मात्र आता पावसाने दडी मारली आहे. काय राज्यातली सध्या परिस्थिती आहे? हवामान विभागाशी आपण काय बोलणी करतो? हवामान विभागाचा अंदाज आहे. आपल्याला माहिती आहे की खरं तर एल निनोचं संकट आहे तर 100% आहे. आणि हवामान बदलामुळे पाऊस ज्यादा पडतोय. काही ठिकाणी पाऊस हा आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की मुंबई, ठाणे, रायगड किंवा त्या पट्ट्यामध्ये पाऊस जास्त झाला होता. पाऊस जो कमी आहे तो पाऊस विदर्भ, मराठवाड्यामध्ये थोडा पाऊस कमी आहे. आणि एक हवामान विभागाचा अंदाज आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या पुढे किंवा 25 तारखेच्या आसपास विदर्भ, नागपूरमध्ये पाऊस चांगला पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी तो अंदाज आहे, पण आपण पाऊस जास्त पडावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. साधारणतः राज्यामध्ये आज अखेर 70% पेरणी जे आपले उद्दिष्ट आहे, 70% पेरणी ही झालेली आहे. अजूनही 30% पेरणी अपुरी, परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये साधारणतः कांदा देखील अखेर पेरणी होईल. काही ठिकाणी जो ज्यादा पाऊस झालेला आहे तिथं खरं तर आपल्याला माहिती आहे की पाणी जात असल्यामुळं किंवा आपण तिथंही नसल्यामुळं तेवढी पेरणी लांबलेली आहे. आणि काही ठिकाणी ओलावा कमी असल्यामुळे पेरणी झालेली नाही. परंतु निश्चित प्रकारे हवामान विभागाचा अंदाज आहे की साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये ज्या म्हणजे विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे. मामा, पेरण्यांच्या बाबतीतला प्रश्न असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे. यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? तर शेवटी 100% आव्हान तर आहे. आपल्याला माहिती आहे की शेवटी हवामान विभागाचा अंदाज आहे की बाबा आता पाऊस पडेल, आपण आता ती अपेक्षाच ठेवली पाहिजे. आणि मागच्या तुम्हाला माहिती आहे की 8-15 दिवसामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि अजूनही पाहिजे पुरेशा प्रमाणात हा पाऊस विस्तृत झालेला नाही. त्यामुळे विस्तृत पाऊस येणाऱ्या जुलै अखेर व्हावा हीच खरं तर अपेक्षा आहे आपल्याला. मग ते वीज बिल जे माफ केले शेतकऱ्यांचं त्या बाबतीत थोडासा संभ्रम आहे. विरोधक म्हणतात की थोडंसं काय नेमकं आहे शेतकऱ्यांसाठी नवे ते वीज बिल? आता कोण संभ्रम म्हणते मला माहित नाही, परंतु आता आपण सगळेजण शेतकरी आहोत. आपल्याला माहित आहे की शासनाने 2 वर्षापासून 7.5 HP हॉस्पर पर्यंत 7.5 हॉस्परच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांना जी वीज माफीची सवलत दिली होती. आणि साधारणतः आणि त्याच्या अगोदर ही सवलत आता 2 वर्षापूर्वी झाली. त्याच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांचं बिल हे पेंडिंग होतं. आणि पेंडिंग साधारणतः खूप मोठा त्याचा आकडा मला वाटतं 48,000 कोटीच्या आसपास कमी जास्त तो आकडा असावा. आणि तो बिल पेंडिंग असल्यामुळं आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की ते बिल ते संपूर्ण ती बिलाची वीज बिल त्यांचं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं 7.5 हॉस्परच्या आतल्या त्या सर्वांचं माफ केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत पीक छोटंसं उगवून आले ना, तर बियाण्याबद्दल प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित 100% बियाण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. विशेषतः आपल्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये त्या तक्रारी ज्यादा आहेत. आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कृषी विभागाने त्या बाबतीमध्ये पाहणी ही केलेली आहे. आणि पाहणी केल्यानंतर निश्चित जिथं बियाणं अप्रमाणित आढळलेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जिथं जिथं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बियाणं आम्ही बदलून द्यायचं आधी दिलेलं आहे. आणि शासन सुद्धा या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणार आहे. 100% त्या कंपनीवरती कारवाई आम्ही करणार आहोत. मामा, काही ठिकाणी खताचा तुटवडा जाणवतो, युरिया वगैरे खताच्या बाबतीमध्ये आज तरी आपल्याला माहिती आहे की साठा आपला खताचा हा व्यवस्थित आहे. परंतु जिथं आपल्याला आपण आमच्याकडे शेतकऱ्यांकडे आम्ही शेतकऱ्यांना जर आमच्याकडे कृषी विभागाशी संपर्क साधला जिथं कमी असेल तिथं व्यवस्था केली जाईल. कर्जमाफीचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि खरं तर उशीर 30 जून ही तारीख होती, परंतु थोडा उशीर होतोय. उशीर कशासाठी होतो की शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होतो. मुख्यमंत्र्यांनी काल ज्या 2 अटी होत्या त्या 2 अटी कॅन्सल केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी कॅन्सल केलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे की आम्ही 5 जुलै तारीख दिली. इन्कम टॅक्सच्या पासून जे मोठे शेतकरी ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हा आमच्या राज्य महायुती सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. त्यामुळं आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्याला यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. ते पाठीमागे त्यामुळेच खरं थोडा उशीर झाला, ती यादी वेळा उशीर झाला. पण तुम्हाला मी सांगतो लवकरात लवकर साधारणतः 30 जुलैच्या अगोदर ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याला दिली जाईल. मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या, काय त्या शुभेच्छा होत्या? तुम्ही म्हणलं देवेंद्रजींनी केंद्राचं नेतृत्व करावं, म्हणजे राज्यातले एवढे पॉवरफुल आपल्याला सगळ्यांना माहित आहे
की महाराष्ट्र खूप दिवस झालं वाट बघतोय की भारतामध्ये आपल्या देशाचा भारत देशामध्ये आपल्या राज्याचा कोणीतरी मराठी माणूस हा एक नंबरच्या खुर्चीवर बसावा. त्यात महाराष्ट्राच्या जनतेचे काय ते काय चुकीचं नाही. आपण पाहिलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यामध्ये हुलकावणी मिळाली, आदरणीय पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना ती हुलकावणी मिळाली. येणाऱ्या काळामध्ये मी मगाशी तुम्ही ऐकलं, योग्य वेळी कदाचित 2029 असेल, कदाचित 2034 असेल, योग्य वेळी ज्यावेळेस 29 नंतर असेल किंवा 34 नंतर असेल, या देशाचा प्रमुख हा महाराष्ट्राचा व्हावा ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि महाराष्ट्रातल्या मागाशी शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. स्टेजवर गेला नाव होता, कोणाचं आहे? भाजपचा कार्यक्रम होता, तुम्हाला नेता दिसतो आता. भाजपचा कार्यक्रम होता. केंद्रात एक मिनिट, हा कार्यक्रम भाजपचा वगैरे जरी भाजपचा कार्यक्रम नव्हता, भाजपचा कार्यक्रम तो किसान मोर्चाचा होता, पण राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्या सर्वांनी मला आमंत्रित केलं होतं. शेवटी तो कार्यक्रम कुठल्यापेक्षा तो कार्यक्रम शेतकऱ्यांचा होता आणि शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गेलं पाहिजे आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना काय मदत करतोय हे ते त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तो कार्यक्रम पक्षाचा विषय सोडून द्या, त्या कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या मोर्चाचे अध्यक्ष यांनी मला स्वतः पर्सनली निरोप दिला, त्यामुळे मी कृषी मंत्री म्हणून कार्यक्रमात आलो. राज्याचा कोण असा तुम्हाला नेता वाटतो जो एक नंबरच्या पदावर बसू शकतो? देवेंद्र फडणवीस आता अर्थातच देवेंद्र फडणवीस साहेब काय काय हे केंद्रात केले तर मग राज्यात काय? या बाबतीमध्ये आज त्याच्यावर ऐका ना आज त्याच्यावरती बोलणं उचित नाही. मला कधी माझ्या पक्षाच्या अध्यक्षा त्या माझ्या नेत्या त्या खुर्ची बसव, मला सगळ्यात पहिला आनंद मला जास्त होणार आहे. पण महिला मुख्यमंत्री म्हणून 100% मला तो पहिला आनंद होणार आहे. काय कोण? सुनेत्रा वहिनी कोण, दुसरं कोण? हे काय तो आमचं गडकरी आणि जयंत पाटील सीएम साहेबांना भेटले पुन्हा रियुनियन. या बाबतीमध्ये मला काही माहिती नाही. आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत. हे जे सगळे जे निर्णय एकत्र बसून निर्णय घेतात आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. सच्चिदानंदला कोणी होतो? सच्चिदानंदांनी नोटीस पाठवली. असे सच्चिदानंदात मी जास्त बोलत नाही. तर कोण असे म्हणण्यापेक्षा असतात काय माणसं त्यांना वाटलं असेल, परंतु असं कुठं काही नाही. आता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही, कोणाबद्दल काही बोलणार नाही. नेत्यांचा रोख तटकरे पटेलांकडे आहे की या नोटीस मागे देत आहे. कुणाचाही रोग तटकरे पटेल साहेबांकडे नाही. ते आमचे नेते आहेत, सुनेत्रा वहिनी पवार, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब कालही एकत्र आहेत, उद्याही एकत्र राहतील. भविष्यात सगळे आमचे राष्ट्रवादी ही भक्कम आहे. विनाकारण त्यामध्ये कुठं कोण भेटलं, कोण काय भेटायला का कोणी कामासाठी. मी सकाळी कार्यक्रमाला गेलो होतो, याचा अर्थ भेटलं कार्यक्रमाला गेलं किंवा एखाद्या वेगळ्या कामासाठी भेटले गेलं याचा अर्थ वेगळा अर्थ काढणं चुकीचं आहे.